आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. पडळकरजी, एकंदरीत आता हर्षवर्धन सपकाळांनी जे विधान केलेलं आहे टिपू सुलतानबाबत, त्याकडे आपण कसं पाहता? मताच्या राजकारणासाठी किती खाली जावं, किती घाणेरडं कृत्य करावं ह्याचंही उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे श्वास आहेत, आमचा अभिमान, आमचा ध्यास आहे, आमचा स्वाभिमान आहे. आणि मग ज्यांनी हिंदूंच्या हजारो लोकांच्या कत्ली केल्या, अशा लोकांची तुलना करणं हे नीचपणाचं कृत्य आहे. मी अत्यंत तीव्र शब्दात या सर्व घटनेचा निषेध नोंदवतो. एकंदरीत ओम बिर्लांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं होतं टिपू सुलतानाच्या बाबत, ते देखील काँग्रेसने तर ट्विट केलेलं आहे. नाही, काय त्यांनी भाषण केलं हे मला माहीत नाही, परंतु टिपू सुलतानांनी हजारो हिंदूंच्या कत्ली केलेत हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या जोखडातून हिंदू समाजाला बाहेर काढलं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, हिंदूंना स्वातंत्र्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कुणाचीच या जगात तुलना होऊ शकत नाही. घाणेरडं हे राजकारण सुरू आहे. या घाणेरड्या राजकारणाला लोक योग्य उत्तर देतील. त्यांची जागा अनेक वेळा दाखवलेली आहे. परत आणि वेळोवेळी त्यांची जागा या महाराष्ट्रातली आणि देशातली जनता दाखवून देईल. राहुल नार्वेकरांचं जे जमीनबाबत प्रकरण गाजतंय, त्याकडे आपण कसं पाहता? एकंदरीत हे मला काय ते प्रकरण नेमकं काय आहे माहीत नाही. त्याच्यावरती माननीय अध्यक्ष महोदय सविस्तरपणे बोलतील. एकंदरीत संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की राहुल नार्वेकर जे आहेत ते अशा जमिनी, रायगड असतील, रत्नागिरी असतील, दुर्ग असतील, त्या ठिकाणी घेऊन एका गुजरात्याच्या घशामध्ये घालतात. इकडे आपण कसं पाहतो? हे काय बोलणं रोज चालू असते. गुजरात शिवाय दुसरा कुठला विषय महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेला नाही. त्यामुळं माननीय अध्यक्ष महोदय ते सक्षम आहेत, ते योग्य उत्तर देतील नेमका काय विषय आहे. दोन पक्ष विलिनीकरणाचा मुद्दा सध्या गाजतोय आणि त्याचबरोबर रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्याकडे आपण कसं पाहता? नाही, अजितदादांचं अत्यंत दुर्दैवी निधन झालेलं आहे. अखंड महाराष्ट्र हा शोकसागरामध्ये आहे. आता त्याच्यावरती रोहित पवारांचं काय मत आहे, तर या संदर्भामध्ये वरिष्ठ लोकच योग्य या विषयावरती बोलतील. दोन पक्ष विलिनीकरणाचा मुद्दा देखील गाजतोय. दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येण्याचा देखील मुद्दा गाजतोय. त्याकडे आपण कसं पाहता? तो राष्ट्रवादीचा विषय आहे, दोन्ही पक्षाचा विषय आहे. त्या विषयावरती आम्ही भूमिका व्यक्त करावी असं काहीच नाही. ते दोन्ही पक्ष ठरवतील काय करायचं. कुठेतरी भारतीय जनता पार्टी जो आहे या दोन्ही पक्षाच्या केंद्रबिंदू दिसतंय का? कारण का बैठका ज्या होत आहेत त्या दिल्लीमध्येच होताना दिसत आहेत. हे बघा, भारतीय जनता पार्टीचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जो काही विषय असेल तर त्या पक्षांचा अंतर्गतला विषय आहे. त्यामुळे त्या पक्षातील लोक त्याच्यावरती काय निर्णय घेतील त्याच्यावरती आम्ही बोलणं योग्य वाटतंय असं मला वाटत नाही. अपघातानंतर कुठेतरी सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात टीका झाली, सोशल मीडियावरती देखील टीका झाली. त्याकडे आपण कसं पाहता? नाही, माननीय सुनील तटकरे साहेबांनी पण यावरती सविस्तर भूमिका आपल्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आता इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्यावरती कुणीच टीका टिप्पणी करू नये असं माझं मत आहे. एकंदरीत आज आपण रायगडमध्ये आहात. आपण आपल्या बांधवांकरता सोलर पॅनलचं देखील या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि आता ते सोलर पॅनलचं आपण उद्घाटन करताय. त्याकडे कसं पाहताय? छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सेवक आहेत. समाधी स्थळाची पाहणी करणं, तिथं पूजा करणं, जेव्हा इकडं लोक जास्त येत नव्हती, लोकांचा इतका ओढा नव्हता, तेव्हापासूनची ही लोकं इथं आहेत. आणि दुर्दैवानं ही सगळी मंडळी अंधारातच राहत होती. जेव्हा मी गेल्या वर्षी मार्चच्या महिन्यामध्ये इकडं आलो आणि सर्व लोकांना भेटी दिल्या, तर त्यांची एकच व्यथा होती की आम्हाला इथं लाईट नाही, इथं वेगवेगळे प्रसंग घडतात आणि तेव्हा मग आम्हाला अडचणी निर्माण होतात. आमची मुलं आहेत, अभ्यास करण्याची अडचण होते. हजारो पर्यटक महाराष्ट्र आणि देशातून, जगभरातून इथे येत असतात. त्यांची सोयीसुविधा आम्हीच करत असतो. कधी एखाद्याला उशीर झाला तर ती लोकं मुकामी पण इथं राहतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जग इतकं पुढारलेलं असताना त्यांच्या घरामध्ये अंधार असणं हे काय योग्य वाटलं नाही. आणि म्हणून हे आमचे सहकारी मित्र माननीय संजय कुलकर्णी साहेब यांची आणि माझी 4 वर्षापासून फोनवरच बोलणं चालू होतं की ते मला एखादं काम आम्हाला सांगा, आम्हाला CSRमधून काम करायचं आहे. मग मी त्यांना म्हणून काही योग्य वेळ आली तर मी तुम्हाला नक्की चांगलं काम सांगेन. आणि मग मी त्यांना विनंती केली की असं रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे आहेत आणि ते अंधारात आहेत, तर आपल्या फ्लिटगार्ड जी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सहकार्य करावं. त्याने आमची विनंती लगेच मान्य केली. आमचे सहकारी मित्र विक्रम घोडके आहेत आणि मग त्यांना मी भेटायला सांगितलं कुलकर्णी साहेबांना.
त्यांनी मग आज 25 घरावरती सोलारची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक घरामध्ये 5 दिवे लावण्यात आलेले आहेत. तिथलं फ्रीज असेल, तिथलं मिक्सर असेल, तिथलं आणखी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या सर्व या सोलारवरती चालतील अशा पद्धतीची व्यवस्था ही केलेली आहे आणि त्याचा आज लोकार्पण सोहळा आहे. सर, मंत्रिमंडळामध्ये नराळे चिलवरांच्या खात्यामध्ये अँटी करप्शनची रेट झाली, त्यामध्ये एका अधिकाऱ्याला पकडलं. मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रालयामध्ये जर अशा रेटी होत असतील आणि जर अधिकारी जर असे लाचखोर निघत असतील विशेष करून मंत्रालयामध्ये, त्याकडे आपण कसं पाहताय आणि इतर मग राज्यातल्या अधिकाऱ्यांनी कसा आदर्श यातनं घ्यायला पाहिजे? नाही, अधिकाऱ्यांनी सुद्धा अत्यंत जबाबदारीनं वागायला पाहिजे. पुढारी बदनाम केलेले आहेत, पुढाऱ्यांना बदनाम करायचं आणि अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं वागायचं हे योग्य नाही आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लोकांच्या सेवेमध्ये आपण आहोत, लोकांच्यातूनच आपल्याला त्यांच्या करातूनच आपले पगार मिळत आहेत, तर आपण अत्यंत काळजीपूर्वक राहिलं पाहिजे आणि चुकीचं कृत्य केलं नाही पाहिजे. जे कोणी करत असतील त्याही लोकांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काळजी घेणं आवश्यक आहे आणि अधिकाऱ्यांनी पण काळजी घ्यायला पाहिजे. ते म्हणाले की थेट माझा संबंध आला तर मी राजीनामा देईन म्हणून. हा जिरवळ साहेबांचं मी स्टेटमेंट ऐकलं आहे, ते बोलले तशा पद्धतीनं. आता शेवटी हा सगळा वरचा विषय आहे, मी त्याच्यावरती बोलणं काही योग्य असं मला वाटत नाही. पुढच्या भावी काळामध्ये आपण देखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहात, त्याबद्दल आपण काय सांगाल? अरे नाही, चला. हे होते आमदार गोपीचंद पडळकर. कुठून जायचं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.